एका वाघिणीसाठी पागल झालेला वाघ या पागलप्रेमी वाघानं ताडोबाच्या जंगलात अक्षरशः धुमाकूळ घातलाय। एका वाघिणीवरती त्याचा जीव जडलाय। त्याच्या प्रेमाच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला तो आडवा करतोय। जखमी असून सुद्धा हा पागल वाघ कसा खुंखार शिकारी बनलाय, बघूयात त्याचीच ही कहाणी। वाघ, वाघिण और वो। ताडोबाच्या जंगलातला अनोखा लव्ह ट्रँगल। प्रेमाच्या आड आला, त्याला आडवा केला। जखमी शेर तिघा बलाढ्य वाघांना केलं ढेर। लव के लिए कुछ भी करेगा या सिनेमाचा सिक्वेल ताडोबाच्या जंगलात पाहायला मिळतोय। ही कहाणी थोडी फिल्मी वाटेल, कारण या स्टोरीत जंगल, जंगली प्रेम, प्रियकर, प्रेयसी आणि विलन असा सगळा बॉलिवूड पटाचा मसाला कुटून कुटून भरलाय। या स्टोरीचा हिरो आहे एक वाघ, ताडोबाचा किंग टायगर। या वाघाचं नाव छोटा मटका। छोटा पॅकेट पण बडा धमाका। ताडोबाच्या जंगलाचा नवा राजा, नयनतारा नावाच्या वाघिणीवर जीवापाड प्रेम करणारा। बजरंग आणि मोगली या दोघा वाघांनी नयनतारावर डोळा ठेवला, पण छोटा मटकानं त्या दोघांचीही शिकार केली। ब्रह्मा नावाच्या तिसऱ्या वाघानंही नयनताराला मोहजाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, पण बुद्ध पौर्णिमेच्या रात्री छोटा मटकानं ब्रह्माचीही शिकार केली। या घनघोर लढाईत छोटा मटका गंभीर जखमी झाला, पण जखमी असताना सुद्धा रामदेगी परिसरात एका वन्य प्राण्याची शिकार करून त्यानं स्वतःची भूक भागवली। सध्या जखमी छोटा मटका ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधील रामदेगी परिसरातच वास्तव्याला आहे। ब्रह्मासोबत झालेल्या झुंजीत पायाला दुखापत झाल्यानं तो फार लांबपर्यंत चालू शकत नाही, त्यामुळे रामदेगी परिसरातच त्याच्यावर नैसर्गिक उपचार सुरू आहे। ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून तब्बल 42 वन अधिकारी आणि कर्मचारी त्याची निगराणी करतायत। विशेष म्हणजे जखमी छोटा मटकाच्या अवतीभोवतीच सध्या नयनतारा वाघिणीचं वास्तव्य असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे। या झुंजींमधनं जे वाघ विजयी ठरतात ते एक स्ट्रॉंग वाघ असतात आणि ते त्याचं जे काही पुढचं पिढी आहे ते सुद्धा स्ट्रॉंग होणार अशा पद्धतीचं हे निसर्गाने तयार केलेली एक सिस्टम आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा जो वाघ याच्यामध्ये इंजोर होतो त्या वाघाला बचाव करण्याचा असं कुठलंही धोरण वन विभागाचं नाही, कारण हे एक निसर्गाचं चक्र आहे आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप हा आपण टाळला पाहिजे। आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रियकर कुणाही प्रेयसीला आवडतो। छोटा मटका आणि नयनतारा यांची ही प्रेम कहाणी त्याला अपवाद नाही। ताडोबातला प्रभावशाली अल्फा नर म्हणून छोटा मटकानं आपली ओळख निर्माण केली आहे। आक्रमक स्वभावाचा छोटा मटका वाघ ताडोबाचा राजा बनलाय आणि छोटा मटका नयनताराची जंगली प्रेम कहाणी पाहण्यासाठी पर्यटकांची हाऊसफुल गर्दी होतीये। राहुल सुटकर, पुढारी न्यूज, चंद्रपूर।